जर हा रेफ्युजी एरिया तुम्हाला तुमच्या फ्लॅटच्या बाजूला आणि तोही फ्री ऑफ कॉस्ट यूज करायला मिळणार असेल, तेही आपल्या 3 BHK अनऑब्स्ट्रक्टेड व्ह्यू राहणार आहे, जिथे तुम्ही फॅमिली फंक्शनपासून ते पर्सनल यूजही करू शकता. तर जय हिंद मित्रांनो, मी कीर्तिक सादडे आज आपलं स्वागत करत आहे पाचपाकडी प्रशांत कॉर्नर लोकेशन जवळचा. हा आपला प्राईम लोकेशनला प्रोजेक्ट आहे, ज्याची OC आहे नेक्स्ट मंथमध्ये. सो आपण हा फ्लॅट बघू शकताय. एका मजल्यावर 2 फ्लॅट आहेत. आता आपण 3 BHK पाहणार आहात, पण यासोबत माझ्याकडे 2 BHK देखील उपलब्ध आहे. सो इथे बाजूला स्टेअरकेस, 2 स्टेअरकेस आहेत, 2 लिफ्ट आहेत आणि हा आपला ईस्ट वेस्ट डायरेक्शनमध्ये वास्तूप्रमाणे आणि ही नॅचरल लाईटमध्ये आपण हा 3 BHK पाहताय, ज्याच्यामध्ये काय काय फॅसिलिटीज आहेत ते तर तुम्ही बघाल तर नक्कीच आवडणार आहे. खूप सारे ॲम्युनिटीज, खूप सारे फॅसिलिटीज आणि या फ्लॅटबरोबर इतका स्पेशियस फ्लॅट नक्कीच आवडेल. तर हा अनऑब्स्ट्रक्टेड व्ह्यू, जिथे समोर अपकमिंग मेट्रो स्टेशन येणार आहे आणि हा जो फ्लॅट आहे लवकरात लवकर सोल्ड आउट होईल, कारण ऑलमोस्ट बिल्डिंगचं काम झालेलं आहे आणि मोजून फक्त 2च फ्लॅट आहेत, 3 आणि 2 BHK. तर हे एल शेप आपला फ्लॅट आहे, लिव्हिंग आणि डायनिंग एरिया, ज्याच्या एक्झॅक्टली समोर आपला आहे किचन. तर किचन ही स्पेशियसमध्ये दिलेलं आहे, कुठेही एरियामध्ये कॉम्प्रोमाइज केलेलं नाही. डबल प्लॅटफॉर्म आहे, 4ही वॉलला टायलिंग केलेली आहे डेव्हलपरने. सो त्यानंतर जो आपण हा स्पेस बघू शकताय, इतका स्पेशियस इथे तुमचं किचन आहे आणि हे आपलं डक्ट एरिया बघा. प्रत्येक गोष्ट व्हिडिओमध्ये नाही तर कधी कधी समोर येऊन देखील तुम्ही पाहू शकता. इथे तुमचं इझिली फ्रीजही राहू शकतो. वॉशिंग मशीनसाठी आउटलेट इनलेट दोन्हीही बाहेर दिलेले आहेत. सो इलेक्ट्रिकल पॉईंटसुद्धा आहे. त्यानंतर हा आपला स्पेशियस लिव्हिंग रूम, इतका स्पेस आहे की नक्कीच आवडेल. तर वॉक इन वॉर्डरोबसोबतचा बेडरूम मी तुम्हाला लास्टला दाखवतो. आधी हा कॉमन बेडरूम बघू शकताय आपण. तर कॉमन बेडरूमलाही डिसेंट स्पेस दिलेली आहे आणि समोर रोड फेसिंग असल्यामुळे ऑब्स्टॅकल येणार नाही आहे. फ्युचरमध्ये 50 माळ्याची बिल्डिंग बनव समोर किंवा 60 माळ्याची, आपल्याला रोड असल्यामुळे व्हेंटिलेशन काही अडणार नाही आहे आपला. सो असा हा स्पेशियस एक फर्स्ट बेडरूम. ज्यानंतर इथे कॉमन टॉयलेट दिलेला आहे. कॉमन टॉयलेटची ही स्पेस डिसेंट साईजमध्ये आहे, जी रेग्युलर 4x7 आपल्याला दिलेली असते. तर त्या साईजमध्ये आपला हा कॉमन टॉयलेट आहे, जिथे पूर्ण टायलिंग केलेली आहे वॉलला. आता आपण एंटर करतो आहे फर्स्ट मास्टर बेडरूममध्ये. सो हा मास्टर बेडरूम आहे, जो पाचपाकडी व्ह्यूमध्ये असणार आहे. सुंदरसा हा फ्लॅट आहे. लवकरात लवकर या फॅमिलीसोबत आणि हा आपला स्वप्नांचा फ्लॅट जो आहे तो बुक करा. खूपच कमी इन्व्हेंटरी, 2च इन्व्हेंटरी आहेत. प्राइसिंगमध्ये मी मेन्शन केलेले आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आणि जर काही डाऊट असतील किंवा प्लॅन हवा असेल तर तुम्ही मला कॉल करा, व्हॉट्सॲप करा. मी तुम्हाला व्हॉट्सॲपवरती प्लॅनही शेअर करू शकतो याचा 2 BHK आणि 3 BHKचा. डक्ट एरिया आहे बाहेर. डक्ट एरियाही स्पेशियस आहे. तर डक्ट एरिया चला ओपन करूया. तर हा डक्ट एरियाचा पार्ट आहे तुमच्या, जे तुम्ही नंतर हवं तसं तुमचं पर्सनल यूजप्रमाणे तुम्ही यूज करू शकता. 13 माळ्याची बिल्डिंग आहे. हा सेकंड टॉप फ्लोअर आहे. टॉप फ्लोअरही नाही. ऑप्शन्स आहेत आपल्याकडे, लोअर फ्लोअरला आहे आणि एक मिडल फ्लोअरला आहे. सो असे हे 2 फ्लॅट्स आपल्याकडे अवेलेबल आहे. हा ॲक्च्युअल फ्लॅट जो आहे तो सेलसाठी आलेला आहे. सो असं नाही की मी कुठचा तरी एक फ्लॅट दाखवतो आणि सेल निघाला वेगळा. तर हा ॲक्च्युअल फ्लॅट आहे अवेलेबल सेलसाठी आणि ह्याच्या बाहेरही बाल्कनीचा स्पेस दिलेला आहे, जो तुम्ही नंतर जी आहे युटिलाइज करू शकता. आणि हा फक्त बेडरूम नाही आहे, तर इथे बाल्कनीचा स्पेस, जसं मी तुम्हाला सांगितलं की बाल्कनीचा जो स्पेस आहे तो कसा आत घेता येईल ते तुम्ही पाहू शकता. हे बघा समोर लॉफ्ट एरिया दिलेला आहे. प्रॉपरली तुम्ही यूज करू शकता आणि त्याला कवरही करू शकता. सो हा झाला तुमचा बेडरूम. आता यामध्ये एक वॉक इन वॉर्डरोब पण आहे. हा खूप कमी ठिकाणी सिटीमध्ये वॉक इन वॉर्डरोबवाले फ्लॅट जे आहेत ते सेलला येतात. त्यापैकी हा आपला जो फ्लॅट आहे तो अवेलेबल आहे. प्राइसिंगही जास्त काही नाही आहे. लवकरात लवकर या आणि हा जो ऑपॉर्च्युनिटी आहे नेक्स्ट मंथमध्ये OC येणार, सो तो तुम्ही ग्रॅब करू शकता. हे तुमचं वॉक इन वॉर्डरोब स्पेस आहे. जर कोणाला वॉक इन वॉर्डरोब नाही पाहिजे तर इथे तुम्ही ऑफिस कम यूजसाठीही तुम्ही हा रूम जो आहे चांगलाच यूज करू शकता स्पेस. आणि हा स्पेस झाला. त्यानंतर याचा मास्टर बेडरूम तर बघूया, हिडन मास्टर बेडरूम कुठे आहे. सो हा आपला लास्ट मास्टर बेडरूम आहे. सो असा हा इतका स्पेशियस फ्लॅट आहे,
जर तुम्हाला फ्लॅट आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि फ्लॅट जर बुक करायचा असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला सर्वांचे धन्यवाद. आणि जर 2 BHK हवा असेल तर मला कॉल करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एरिया मेन्शन केलेला आहे. स्टील जर तुम्हाला वाटत असेल नाही मिळत आहे तर कॉल करा आणि व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.